जरांगे पाटील यांच्या मुखातून जी भाषा येते ती शरद पवारांची स्क्रिप्ट आहे। राम कदम युवा नेते अशोक पनवेलकर यांनी सांताक्रूज पोलीस स्टेशनला एक तक्रार नोंदवली। अनेक व्हायरल व्हिडिओ त्यांनी समोर आणले। देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत असभ्य शब्द वापरण्यात आले। अनेक विधान करत मराठ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न कुठेतरी त्या व्हिडिओमधून समोर आलाय। कोण आहे व्हिडिओ व्हायरल करणारा? तर शरद पवार गटातील नेता जो बारामतीमध्ये राहतो। त्याला सोडून द्या म्हणून आमदार रोहित पवारांचा फोन गेला। काय संबंध रोहित पवारांचा? रोहित पवारांची इच्छा आहे का जाती जातीमध्ये भांडण लावण्याची? एका ठिकाणी मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढले, त्यात मराठ्यांच्या आंदोलनामध्ये एक दगडफेक झाली। तर दगडफेक करणारा कोण? दगडफेक करणारा हा देखील शरद पवार गटातील एक आमदार आहे। हे खरं आहे का? एका ठिकाणी तुम्ही मराठ्यांना बदनाम करावे, दुसरीकडे असे व्हिडिओ करून जाती जातीत भांडण लावणार। मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आम्ही जरांगे पाटील यांच्यासोबत पहिल्यापासून आहोत, पण मराठा समाजाला बदनाम करण्याचा घाट यांनी घातलाय। जरांगे पाटील यांच्या मुखातून जी भाषा येते ती शरद पवारांची स्क्रिप्ट आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। युवा सेनेचे एक नेते आहेत अशोक पनवेलकर यांनी सांताक्रूज पोलीस स्टेशनला 27 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 वाजता एक तक्रार दिली आणि एक व्हायरल व्हिडिओ आहे। तो व्हिडिओ त्यांनी समोर आणला। त्याच्यामध्ये अतिशय अभद्र शब्दांचा प्रयोग माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल केला आणि पुढे महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्राह्मणांना आम्ही संपवून टाकू अशा प्रकारची विधानं करत मराठ्यांना बदनाम करण्याचा कुठेतरी प्रयत्न त्या व्हिडिओतून समोर आला आहे। कोण आहे हा व्हिडिओ व्हायरल करणारा? शरद पवार गटाचा नेता जो बारामतीमध्ये राहतो। बरं, ह्याला सोडून द्या म्हणून कोणाचा फोन गेला? आमदार रोहित पवार यांचा। काय संबंध रोहित पवारांचा? म्हणजे रोहित पवारांची इच्छा आहे का जाती जातीमध्ये भांडणं लागावीत? म्हणजे एका ठिकाणी मराठा समाजानं शांतपूर्ण पद्धतीनं मोर्चे काढले, कुठेही गालबोट लागू दिलं नाही। त्याच मराठ्यांच्या एका आंदोलनामध्ये दगडफेक झाली। आता दगडफेक करणारा कोण? तर दगडफेक करणारा हा देखील शरद पवार गटाचा एक आमदार, ज्याच्या कारखान्यात या बैठका झाल्या। खरं आहे का हे? दगडफेक करणारे तेच शरद पवार गटाचे कार्यकर्ते होते। खरं आहे का हे? म्हणजे एका ठिकाणी तुम्ही मराठ्यांना बदनाम कराल, दुसऱ्या ठिकाणी असे व्हिडिओ करून तुम्ही जाती जातीमध्ये भांडणं लावाल। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून जरांगेच्या सोबत पहिल्या दिवसापासून आहोत, पण मराठा समाजाला बदनाम करण्याचा घाट यांनी घातला। आता जरांगेंच्या मुखातून जी भाषा येते ती शरद पवारांची स्क्रिप्ट आहे। कुणी कुठल्या पक्षातून राजकारण करावं हा त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत विषय आहे, पण जोपर्यंत जरांगे मराठा आरक्षणाच्या बाजूने होते तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत आहोत। पण आता हल्लीच्या विधानांवरून त्यांना त्याच्या व्यतिरिक्त देखील काहीतरी साध्य करायचं आहे, कोणाची तरी स्क्रिप्ट वाचायची आहे, हे स्पष्ट होतं।